महत्वाची बातमी, आम्ही कोणत्याही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही असं म्हणत आता पाकिस्ताननं कांगावा करायला सुरुवात केली आहे। भारतानं मिसाईल एअर ड्रोननं हल्ला केला असं पाकिस्ताननं म्हटलंय। सियालकोट, शकरगड, मुरीदके, बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी भारतानं हल्ला केला। भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानातल्या हवाई वाहतुकीवर सुद्धा आता याचा परिणाम झालाय। पाकिस्ताननं आता कांगावा करायला सुरुवात केलेली आहे। आम्ही कोणत्याही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही असं पाकिस्ताननं या ठिकाणी म्हटलेलं आहे। भारतानं मिसाईल आणि एअर ड्रोननं हल्ला केला असं पाकिस्तानकडून आता सांगण्यात आलंय। तर सियालकोट, शकरगड, मुरीदके, बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आणि त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता हवाई वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। पाकिस्तानातल्या हवाई वाहतुकीवर सध्या परिणाम जाणवतोय। भारतानं एअर स्ट्राईक करत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत। 100हून अधिक आतंकवादी ठार झालेले आहेत। 3 दहशतवाद्यांना याचा दणका बसलेला आहे। 6 कमांडर ठार झालेले आहेत। ही एक मोठी कारवाई, पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतलेला आहे आणि आता पाकिस्तानकडून कांगावा केला जातोय की आम्ही कोणत्याही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही। तर सियालकोट, शकरगड या भागामध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला। भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तान पूर्णपणे बिथरल्याचं पाहायला मिळतंय। घाबरलेल्या पाकिस्तानकडून भारतीय राजदूतांना समन्स पाठवण्यात आलेले आहेत। इस्लामाबादमध्ये भारतीय राजदूतांना समन्स पाठवण्यात आलेले आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर आता कारवाई होतीये। भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तान पूर्णपणे